नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जो 18 ते 20 ऑक्टोबरपर्यंत हा पावसाळी किंवा ढगाळी वातावरण, त्याचबरोबर जो अवकाळी पाऊस जाणवणार आहे, त्याच्यामध्ये आपणाला टोमॅटो पिकामध्ये जी फ्लॉवरिंग स्टेज चालू आहे किंवा सेटिंग चालू आहे, याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने येणारी समस्या असेल की आपणाला हा पंजा पाहायला मिळत असेल. हा पंजाचं व्यवस्थितरित्या सेटिंग न होणे, त्याचबरोबर पानांची किपिंग क्वालिटी टिकली पाहिजे. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना फ्लॉवरिंगची समस्या असेल, पानावर येणारा जंतुमाणूस असेल, बॅक्टेरियल ब्लाइट असेल किंवा करपा, याच्यासाठी आपण खतांचं नियोजन असेल किंवा ज्यावेळी अवकाळी पाऊस किंवा धोधो स्वरूपाचा पाऊस आपणाला जाणवणार आहे, त्यावेळी आपण खतांचं मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने करू शकतो किंवा कोणतं खतं दिली पाहिजेत, त्याचबरोबर निघालेलं फ्लॉवरिंग हे चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे. तसेच आपणाला जी फुलगळ जाणवणार आहे किंवा फळांचं क्रॅकिंग असेल, फळावर येणारे डाग असतील, यासाठी महत्त्वाच्या फवारण्या ह्या कोणत्या घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की बऱ्याच शेतकरी हे ज्यावेळी वातावरण खराब होतं किंवा क्लायमेट हा बऱ्याच पद्धतीने हा डॅमेज होतो, त्यावेळी आपण वारंवार एक दिवस आड असेल किंवा रोजच वारंवार फवारणी करणं, याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपला पूर्ण प्लॉट हा डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळत असेल. त्याचबरोबर आपण पाहू शकता आपणाला जी ही फ्लॉवरिंग निघत आहे किंवा हा जो पंजा निघत आहे तो सेटिंग झाला पाहिजे. आपल्याला प्रामुख्याने समस्या जाणवते की फ्लॉवरिंग निघत नाही किंवा फ्लॉवरिंग निघालेलं त्याचं ड्रॉपिंग होणार आहे किंवा जी फ्लॉवरिंग निघालेलं आहे त्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला सेटिंग झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण खतांचं मॅनेजमेंट किंवा फवारण्या ह्या कोणत्या घेतल्या पाहिजेत याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. आपल्याला पाहायला मिळत असेल अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण पंजा सेट झालेला, त्याचबरोबर जे नवीन निघालेले फ्लॉवरिंगसुद्धा आपल्याला पूर्ण प्लॉटमध्ये जे फ्लॉवरिंग असेल किंवा विदाऊट मल्चिंग आपल्याला जी समस्या जाणवते, गिरवा रोग असेल किंवा चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग न निघणे किंवा जास्तीत जास्त आपणाला जे मल्चिंग नसल्यामुळे जे फवारण्या करायला लागत आहेत, ह्या स्टेजला तुमचा प्लॉट आल्यानंतर प्रामुख्याने पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्याच्यामध्ये एकरी 500 ग्रॅम हा चिलेटेड कॅल्शियम, त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचं आहे कॉन्टॉप हे 500 ml एकरी कॉन्टॉप द्यायचं आहे. त्याच्यासोबत जो आपल्याला बोरगावी टेक्नॉलॉजीचा फार्मराईज आढळतो तो तुम्ही देऊ शकता किंवा स्प्राउट हे एकरी 2 लिटर स्प्राउट द्या की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जरी कंटिन्यू पाऊस पडाला किंवा कंटिन्यू जरी पाऊस झाला तरी आपण पाहू शकता अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण आपण पाहू शकता कमीत कमी 8 ते 10 फळं आपल्याला पूर्ण पंजामध्ये सेटिंग झालेली पाहायला मिळत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना हा दांडा इथून जो आपल्याला दांडा पिवळा पडणे किंवा फुलांचं किंवा फळाचं सेटिंग न होणे, क्रॅकिंग येणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात, त्याच्यासाठी आपण प्रामुख्याने चिलेटेड कॅल्शियम, कॉन्टॉप व फार्मराईज याचं ॲप्लिकेशन द्या. 2 ते 3 दिवस गॅप द्या. 2 ते 3 दिवसानंतर जर जास्त प्रमाणात जर पाऊस जाणवत असेल किंवा पानं जर निळसर पडत असतील किंवा पानांच्या जर वाट्या होत असतील तर तुम्ही दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही एकरी 3 किलोपर्यंत तुम्ही फॉस्फरिक ॲसिड हे एकरी 3 किलो फॉस्फरिक ॲसिड द्या. त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे 5 ते 6 किलोपर्यंत मॅग्नेशियम सल्फेट द्या. ह्या दोन्हीचं एकत्रितरित्या चांगला बेड भिजवून ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला जी पानं निळी पडणे किंवा फुलांचं ड्रॉपिंग होणे हे जाणवणार नाही. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर तुम्ही ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकरी 5 किलोपर्यंत जी ICL कंपनीची 4330 ही ग्रेड पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये आपणाला चिलेटेड फेरस हा आपणाला 2% चिलेटेड फेरस हा पाहायला मिळतो. त्याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहणार आहे, मालाची फुगवण चांगली होणार आहे. किंवा जी इंडिकेम कंपनीची आपणाला 4247 ही ग्रेड पाहायला मिळते, ती एकरी तुम्ही 3 किलोपर्यंत देऊ शकता. या दोन्हीपैकी कोणतेही ग्रेड देऊ शकता. आता फवारणीचं नियोजन कसं करायचं आहे, जर तुम्हाला अशा रीतीने वातावरण राहत असेल किंवा 8 ते 9, 10 ते 11 वाजेपर्यंत जर पानं ओली राहत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करा. त्याच्यामध्ये पहिली फवारणी देऊ शकता की 200 लिटर पाण्यासाठी 1 किलोपर्यंत ट्रायको, 1 किलो सुडो व त्याच्यासोबत तुम्ही 1 लिटर ताक याचा स्प्रे द्या की ज्यामुळे तुम्हाला जंतू असेल, करपा असेल किंवा जे फळावर येणारे डाग किंवा पानावर येणारे ठिपका याच्यावर चांगलं कंट्रोल राहणार आहे. जर चांगल्या पद्धतीने जर सूर्यप्रकाश मिळत असेल तर तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करू शकता की ज्याच्यामध्ये 200 लिटर पाण्यासाठी स्कोर 100 ml, तुम्ही त्याच्यासोबत कवच हे 250 ग्रॅम कवच घ्या आणि त्याच्यासोबत स्टेप्टो हा 60 ग्रॅम घ्या किंवा कॉपर तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम कॉपर व 60 ग्रॅम स्टेप्टो घ्या किंवा कासुबी घ्या किंवा वॅलेडा घ्या, याचा स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने जो पंजा सेट होणार आहे किंवा जो सेट झालेला पंजा आहे त्याचं चांगल्या पद्धतीने फळावर येणारे डाग किंवा पंजावर येणारे जे आपल्याला देठावर येणारा डाग हा जाणवत असेल त्याचं कंट्रोल झालेलं हे पाहायला मिळत असेल. त्याच्यानंतर प्रामुख्याने जे आपल्याला पांढरी माशी असेल किंवा थ्रिप्स असेल, त्याचबरोबर फळ पोखरणारी अळी किंवा नागाळी याच्यासाठी तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी 100 ml वायुगो, त्याच्यासोबत 200 ml
मोव्हेंटो ओडी किंवा एनर्जी या दोन्हीपैकी कोणतेही एक घेऊ शकता. त्याच्यासोबत तुम्हाला अँट्राकॉल हे 400 ते 500 ग्रॅमपर्यंत अँट्राकॉल याचा जर स्प्रे दिला तर तुम्हाला जी फळ पोखरणारे आळे असेल, फळातले आळे असेल किंवा नागाळे असेल, त्याचबरोबर जी आपणाला प्रामुख्याने पांढरी माशी किंवा थ्रिप्स जाणवत असेल किंवा ज्या रोषक किडे आहेत त्याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्कोर कवचचा स्प्रे झाल्यानंतर तुम्ही 4 ते 5 दिवसानंतर जो इन्सेक्टिसाइडचा स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यानंतर स्प्रे घेऊ शकता की ज्याच्यामध्ये 200 लिटर पाण्यासाठी 120 ग्रॅम सिविक घ्या. त्याच्यासोबत झेड78 ही 400 ते 500 ग्रॅमपर्यंत झेड78 घ्या व त्याच्यासोबत स्ट्रायकर हा आपणाला 400 ग्रॅम स्ट्रायकर घ्यायचा आहे किंवा चांगल्या कंपनीचा मग संचार 40 घेऊ शकता किंवा स्ट्रायकर घेऊ शकता. ही 400 ml संचार 40 घेणार असाल तर 400 ml घ्या. स्ट्रायकर हा पावडर स्वरूपात आढळतो, तुम्ही 400 ग्रॅम घ्या की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जो करपा असेल किंवा जो गेरवा असेल किंवा बॅक्टेरियल ब्लाइट असेल याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. आपण फवारणीचं नियोजन जर कंटिन्यू पाऊस असेल तर कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करा. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने 1 तास 2 तास चांगलं सूर्यप्रकाश मिळत असेल किंवा चांगलं कव्हरेज मिळत असेल तर तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करू शकता की ज्याच्यामध्ये स्कोर असेल किंवा त्याच्यानंतर तुम्ही सिविकचा वापर करू शकता. जर थोड्याफार प्रमाणात पानं ओली राहत असेल तर कॉपर किंवा कोसाईड व स्टेप्टो याचा वापर करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये सेटिंग असेल किंवा मालाची किपिंग क्वालिटी ही चांगल्या पद्धतीने झालेली हे पाहायला मिळणार आहे. याचा आपण प्रामुख्याने जेव्हा आपला फ्लॉट किंवा फळे हे चांगल्या पद्धतीने कलर मिळण्यासाठी तुम्ही हे ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने 60 ते 70% मालाची फुगवण झाली. त्याच्यानंतर तुम्ही जो तिरंगा असेल किंवा जो आपण म्हणतो फळावर चट्टे येणे किंवा चांगल्या पद्धतीने कलर न मिळणे त्याच्यासाठी तुम्ही एकरी 5 किलोपर्यंत एक पोटॅशियम सोनाईटचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्यामुळे मालाची चांगली फुगवण होणार आहे, चांगल्या पद्धतीने कलर हा आलेला आपणाला पाहायला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपला प्लॉट हा या स्टेजला येतो किंवा ज्यावेळी वातावरण बिघडतं त्यावेळी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याच्याविषयी सविस्तर चर्चा केली. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.